गरमागरम भोजन आज सकाळी माझा मना खात आहे। ही कमाल आहे पावसाची। बैठा हा तर फायदा आहे। किती बारीक मिरची आलेली आहे, लगबगीने चाललंय पटापट। कुछ भी मत बोल। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या नवीन घरामधून। तर काल रात्री आम्ही आमच्या नवीन घरी आलेलो आहोत। दादूला 2 दिवस सुट्टी आहे। दादू बोलला की चला आपण राहायला जाऊ 2 दिवस। म्हणाल तर नाहीये सुट्टी, म्हणाल आज जायचं आहे कॉलेजला, आज शनिवार आहे। तर मी नेहमीप्रमाणे अगोदर तुळशी पूजन करून घेते आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करते। तुळशीतील माती पूर्ण सुकलेली आहे, पण तुळशी हिरवीगार राहिलेली आहे। ही कमाल आहे पावसाची। पावसाळ्यामध्ये वनस्पती लवकर जळत नाहीत, सुकत नाहीत, त्याच्यामुळे तुळशी हिरवीगार राहिलेली आहे। जेवढं मातीमधलं पाणी होतं तेवढं ती घेत आहे। बाकी आवळ्याचं आणि पारिजातचं झाड खूप हिरवगार दिसत आहे। गॅसवरती मी काढा उकळायला ठेवलेला आहे सुंठेचा आणि गुळाचा। इकडं खूप थंडी आहे। बापरे, किडा आलेला आहे तो घरामध्ये। इकडे ना किडे मकोडे खूप येतात घरामध्ये। काढा पण चांगला उकळलेला आहे। आता काढ्याचा आनंद घेतो मी आणि फोंडेजी। फोंडेजी काढा घ्या, लीजिए आराम से। काढ्याचा आनंद मस्तपैकी बाहेर बसून घेते उन्हामध्ये। बाहेर छान ऊन येतं। बैठा घराचा हा तर फायदा आहे। अंगणात ऊन येतं, खूप छान वाटतं। समोरच पूर्व दिशा आहे आणि मी 6:30ला उठलेले। सकाळी लाल बुंज सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे मला। इकडे जरा जास्तच थंडी आहे, त्याच्यामुळे गरमागरम सुंठेचा काढा पिते अगोदर, नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते। खूप छान झालाय काढा। मी आता स्वयंपाक करत आहे। इकडे एकच शेगडी आहे, त्याच्यामुळे मला जरा उशीर होत आहे। हो, वेळ लागतो आहे। कोबीची भाजी बनवलेली आहे, शेवग्याची शेंग बनवायची आहे। अर्धी कच्ची शिजवून पण ठेवलेली आहे, फोडणी पण दिलेली आहे शेवग्या शेंगेला। अगोदर चपात्या करून घेते, मनाला जेवायला देते, कारण मला जायचं आहे कॉलेजला। फोडणीजीने पण जायचं आहे ऑफिसला, त्याच्यासाठी मी घाई करत आहे चपाती बनवायची। इस नजारे में हो, सूर्यनारायण पूर्व दिशा आहे आणि इथं ऊन येतं बरं का। मी स्वयंपाक करते वेळेस ना माझ्या चेहऱ्यावरती ऊन पडतं, खूप छान वाटतं। खूप छान आहे इकडचं वातावरण। फक्त ना इकडे थंडी जास्त आहे, माझे गुडघे आता जाम झाले आणि मनाला पण खूप गार लागलं। इकडे डोंगर झाडी खूप आहे ना, त्याच्यामुळे गार लागते इकडे। बाकी कुछ नाही। राहत्या घरामध्ये थोडस वाम वातावरण आहे, इकडे थंड आहे, कूल थंडा। उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटते इकडे राहायला। उन्हाळ्यामध्ये अजिबात गरमीचा त्रास होत नाही, फक्त मच्छरांचा त्रास होतो इकडे। मच्छर खूप मोठे ये लो पुत्र सूर्यकांत, खाना खा लो, मस्त कोबी की भाजी और एक दे दो, ले लो। गरमागरम भोजन आज सकाळी माझा मना खात आहे। खा लो बैठ के। सकाळचे 11 वाजलेले आहेत आता। मना कॉलेजला गेले आहे फोंडेजी बरोबर, फोंडेजी ऑफिसला गेलेले आहेत आणि माझं जेवण सुद्धा झालेलं आहे। आणि आत्ता दादू जेवण करायला बसलेला आहे आतमध्ये। हांजी, कसं बनलंय जेवण आणि कसं वाटलं इथं येऊन एक मुक्काम करून? छान वाटलं। आत्ता उठलेलं आहे, आता म्हणजे आता तर जेवण करत आहे। एक 15 मिनिटापूर्वी उठलेला आहे, 1 तास आधी। कुछ भी मत बोल। थोडेसे तांदूळ ठेवते भिंतीवरती चिमण्यांसाठी। पारिजातच्या झाडावर खूप साऱ्या चिमण्या येऊन बसतात सकाळी। आज चिमण्यांची मेजवानी आहे, त्यांना मस्तपैकी तांदूळ मिळणार खायला। आणि समोरचं डोंगर खूपच सुंदर दिसत आहे, सगळी हिरवी झाडे, हिरवी गवत, खूपच मनमोहक दृश्य आहे। असं वाटतं की डोंगराने हिरवाईचं शालू नेसलेलं आहे। अप्रतिम दृश्य आहे हे। दादू, तू जेवण कर, मी शेजारच्या मावशीकडे जाऊन येते, ठीक आहे? चल, मी आता शेजारी मावशी राहतात त्यांच्याकडे जाऊन येते। बरेच दिवस झाले त्यांना भेटले नाही। भांडी आणि किचन ओटा स्वच्छ झालेला आहे, आता फक्त थोडेसे कपडे धुवायचे आहेत, ते निवांत धुईल। आणि इथं कारल्याचा वेल आलेला आहे, खूप छान। आज ह्या कारल्याच्या वेलेला ना सुतळी बांधून वरती चढवते। अरे वा, फुलं पण आलेले आहेत कारल्याच्या वेलेला, खूप छान। इकडे पण फुलं आलेली आहेत, आता याला बारीक कारली पण येतील। वा भाई वा, खूप छान वाटत आहे। आणि हे कशाचं झाड आलंय काय माहित, जंगली झाडं असतील कदाचित असं वाटतंय। आणि याला पण खूप सुंदर फुलं आलेली आहेत। फुलपाखरे किती फिरत आहे, बसले एका जागेवर। काम नाही उरकले अजून?
नाश्ता वगैरे झाला ना? बरं. अरे वा, मिरच्या किती छान आल्यात. बारीक बारीक मिरच्या आलेल्या आहेत मिरचीच्या झाडाला. हे बघा किती बारीक मिरची आलेली आहे. 3-4 आलेत मिरची झाड आहे ना. ओला पक्षी ना मावशी? होला होला. बघा किती सुंदर दिसत आहे आणि किती लगबगीने चाललंय पटापट. चला मावशी येऊ का? जाते कपडे धुते आता. नाही कपडे धुते. झाड आपलं का इकडे अलीकडे? कुठलं तुम्ही लावलेलं नाही अजून. तर बघायचं तर मला गवत काढायचंय. नाही इकडच्या ह्याच्यात कारल्यापाशी आहे का आपल्याला? कशाचे आलेत काय मी झाड? मला जरा 2-4 मिरच्या द्या तुमच्या झाडाच्या पलीकडच्या साईडला द्या तुमच्या हाताने. हे बघा इकडे एक मोठी या हाताने. हा 2-4च द्या. मोर ओरडते मावशी. वरती जावं लागतं डोंगरावरती. तिकडून काढायचं. हा बाज झाले भरपूर झाले. अजून काढ की एवढ्यात म्हणजे बास होत्या ना. बस आम्ही किती तर उद्या दिवस तर आहे. खूप सुंदर आलेला आहे पुदिना. छान लावलेला आहे. हा हे बघा कांदा पण लावलेला आहेत मावशीने शेत छान केलेलं आहे. एकदम म्हणतात ना फार्म हाऊस केलेला आहे मावशीने तयार. कुठे आहे भोपळा? पुडी आणलेली मला दिली. हा ठीक आहे येतं. गेल्या वर्षी खाल्ले की 2दा खाल्ला तुमचा भोपळा. कुठं? हिथं नाही का पसरलेला मोठा वेल? चांगला होता चवीला भोपळा. छान गार्डन झालेलं आहे तुमचं. चला आज मला इकडचं सगळं गवत काढायचं आहे पण थोड्या वेळाने काढते आत्ताच नाही. खूप गवत होतं लगेचच पावसा पाण्याच्या दिवसामध्ये. दादू क्या कर रहा है पुत्र? अंजी क्या कर रहा है? चला मावशीने ताज्या मिरच्या दिलेल्या आहेत. ताजा भाजीपाला खाण्याचा आनंदच वेगळा आहे. दादू काय करतोय? वा बाय वा. दादूने 2-3 पिक्चर डाउनलोड करून आणलेले आहेत राहत्या घरातून आणि इथं पाहत बसलेला आहे. छान एन्जॉयमेंट चालू आहे दादूची. आता मी काय बोलते त्याला नाही ऐकायला येत. त्यानं कॉर्ड लावलेली आहे कानामध्ये. चिमण्यांना चपाती पण ठेवलेली मी. चिमणी खात आहे चपाती. चला आता कपडे पण स्वच्छ धुलेले आहेत आणि इथंच ग्रिलवरती सुकायला टाकलेले आहेत मी. टेरेसवरती जाण्याचा आळस केला मी. नाही तर हवा खूप येते ना. माझे केस स्थिर राहत नाहीत. सारखे उडत आहेत केस. चला आता गवत काढायला सुरुवात करते. इथं खुरपं घेतलेलं आहे मी. इकडचं सगळं गवत मी साफ केलेलं आहे आणि इकडचं थोडंसं साफ केलेलं आहे आणि म्हशीचं 1 टायमाचं जेवण होईल एवढं गवत साठलेलं आहे इथं. अचानक जोरजोराचा पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे म्हणून मी इकडचं गवत काढणं थांबवलेलं आहे. बापरे इकडे सारखा अधूनमधून पाऊस येत राहतो. समोरच्या डोंगरावर धुके साठले की समजायचं पाऊस आलाच. या साईडच्या डोंगरात जास्त घनदाट झाडी आहे. इकडे थोडीशी विरळ झाडी आहे. मी मगाशी समोर चपाती ठेवलेली आहे तुकडे करून तर ते खाण्यासाठी कबूतर आणि चिमण्या गोळा झालेले आहेत. खूप छान. भांडण करू नका कबूतरांनो. ये झगड़ा ही करते रहते हमेशा. कावळा खूप ओरडत होता म्हणून त्यासाठी मी चपाती ठेवलेली आहे भिंतीवरती. खा भरपूर खा. आज मी घराच्या अवतीभोवतीचं गवत काढण्याचं मोठं काम केलेलं आहे आणि आता मी खूप थकलेली आहे. हाताला थोडंसं खरचटलेलं सुद्धा आहे. आता थोडा वेळ आराम करते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.